नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि मित्रांनो, आज आपण आलो पनवेलला जे एसटीचं बस स्टँड आहे तिकडे आपण आज आलो आहे. आणि आज मी तुम्हाला पनवेलचं बस स्टॉप दाखवणार आहे आणि पनवेलवरून कुठल्या कुठल्या गाड्या सुटतात आणि टाईम टेबल काय लेटेस्ट जे अपडेटेड टाईम टेबल आज तुम्हाला दाखवणार आहे. तर चला मित्रांनो, स्टार्ट करूया आपण आपल्या त्या व्हिडिओला. हे बघू शकता मित्रांनो, इथून बस आतमध्ये येतात, एंट्री आहे. आणि हा बस स्टॉपचा परिसर बघू शकता मित्रांनो तुम्ही. खूप साऱ्या बसेस इकडे उभे आहेत. खूप सारे प्रवासी पण इकडे बघायला मिळतील तुम्हाला पनवेलच्या बस स्टॉपमध्ये. ही बस बघू शकता मित्रांनो, परळ महाड लवसे. प्रवाशांची गर्दी बघू शकता मित्रांनो पनवेल बस स्टॉपमध्ये. करायचं असेल तर पनवेलचं जे बस स्थानक आहे ते पनवेल रेल्वे स्टेशनपासून जवळच आहे. 400 ते 500 मीटरच्या अंतरावरती चालत पण तुम्ही येऊ शकता गुगल मॅप. तर मित्रांनो, ही गाडी बघू शकता तुम्ही, ठाणे, पनवेल, ठाणे, इंदापूर, सोलापूर आणि अक्कलकोट. तर मित्रांनो, इकडे बघू शकता हे चौकशी केंद्र आहे आणि बाजूला प्रवाशांना बसायची सुविधा उपलब्ध आहे. आणि इकडे बघू शकता मित्रांनो तुम्ही, इथे नाथजल केंद्र पण आहे. इथे तुम्हाला जी 15 रुपयाला मिळते पाण्याची बॉटल ती 10 रुपयांना मिळेल. तर मित्रांनो, पनवेल बस स्टॉपच्या परिसराबद्दल बोलायचं झालं तर परिसर खूप मोठा आहे. म्हणजे खूप मोठं असं प्रशस्त बस स्थानक आहे आणि बस स्थानकामध्ये बसायची सुविधा उपलब्ध आहे. आणि तुम्हाला काय नाश्ता वगैरे करायचा असेल तर नाश्त्यासाठी पण सुविधा उपलब्ध आहे. आणि बाजूलाच तुम्हाला रसवंती केंद्र पण दिसेल, म्हणजे तुम्हाला उसाचा रस वगैरे प्यायचा असेल ते पण, त्याची पण सुविधा आहे. तर मित्रांनो, ही शिवशाही बस बघू शकता तुम्ही. तर बघू शकता मित्रांनो आपली लालपरी. तर मित्रांनो, प्रवासी तुम्ही बघू शकता, खूप सारे प्रवासी असे आहेत इकडे. आणि लालपरीला बघून जेवढा आनंद होतो, खूप आनंद होतो लहानपणापासूनच. लालपरी तुम्ही बघू शकता आपली. लालपरीमध्ये प्रवास करण्याचा अनुभवच वेगळा असतो प्रत्येक वेळी गावी जाताना. खूप सारे असे प्रवासी दिसत आहेत मला गावी जाणारे. परी, हिरकणी, शिवशाही, शिवनेरी या सर्व प्रकारच्या बसेस तुम्हाला बघायला मिळतील. सीटर, स्लीपर या सर्व बसेस तुम्हाला बघायला मिळतील. आणि बसेसचं जे अपडेटेड टाईम टेबल आहे ते मी तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. टाईम टेबल तुम्ही चेक करू शकता. मित्रांनो, आता वाजले संध्याकाळचे 4 आणि बस स्टॉपमध्ये मी जर बघतो तर खूप सारी गर्दी, खूप असे प्रवासी म्हणजे गावी जात आहेत. आणि पनवेल स्थानकामधून पनवेलचं जे एस टी स्टँड आहे इथून कोकणामध्ये जाणाऱ्या भरपूर गाड्या मिळतील तुम्हाला. तसेच मराठवाड्यामध्ये म्हणजे पुण्या साईडला जाणाऱ्या भरपूर गाड्या मिळतील. तर मित्रांनो, पनवेलचं जे एस टी बस स्टँड आहे इथून तुम्हाला अलिबागला जाण्यासाठी खूप साऱ्या बसेस अवेलेबल आहे. अलिबाग, ठाणे, कल्याण या साईडला जाण्यासाठी खूप साऱ्या बसेस तुम्हाला अवेलेबल आहेत. त्या पण 15-15 मिनटाला, अर्ध्या तासाला अशा लवकर बसेस अवेलेबल आहे तुम्हाला इथून. आणि बाकी जर तुम्हाला लाँग रूटच्या गाड्या जर म्हणायचं असेल तर कोकणात जाणाऱ्या खूप साऱ्या बसेस इथून अवेलेबल आहेत. मराठवाड्यामध्ये जाणाऱ्या पण खूप साऱ्या बसेस अवेलेबल आहेत. आणि इकडे समोर जर तुम्ही बघाल तर इकडे डेपो आहे आणि याच्या आतमध्ये इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप आहे. इथून फ्यूल भरतात गाड्यांमध्ये. ह्या साईडून एंट्री आहे गाड्यांना आतमध्ये येण्यासाठी. आणि इथे मग बस स्टॉपवरून थांबून गाड्या ह्या साईडून बाहेर जातात. हैदराबाद टू ठाणे बस आहे शिवशाही, समोर जे दिसते तुम्हाला. शिवशाही आपली तेलंगणामध्ये पण जाते, हैदराबादला जाणारी बस आहे. तर मित्रांनो, आपल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अपडेटेड टाईम टेबल दाखवलेलं आहे आणि काय काय सुविधा उपलब्ध आहे तिकडे बस स्टॉपवरती ते पण दाखवले. मित्रांनो, हे जे पनवेलचं बस स्थानक आहे हे खूप बिझी बस स्थानक आहे. म्हणजे खूप साऱ्या बसेस तिकडे येतात आणि इथंच असतात.
मी आता ऑब्झर्व केले, फक्त 1 तास मी इकडे उभा होतो, 1-1.5 तास. खूप साऱ्या बसेस आल्या आणि खूप साऱ्या बसेस गेल्या इकडे आणि डेपो पण इकडे जवळच आहे. मित्रांनो या पनवेल बस स्थानकाबद्दल सांगायचं झालं तर ज्या बसेस पुण्यामध्ये, कोकणामध्ये, मराठवाड्यामध्ये ज्या जातात त्या प्रत्येक बसेस इथे थांबतात मित्रांनो पनवेलच्या बस स्थानकामध्ये. त्यामुळे या बस स्थानकामध्ये बसेस खूप अवेलेबल आहेत, म्हणजे मी दिसतील तुम्हाला. तुम्ही जर याल इकडे खूप साऱ्या बसेस बघायला मिळतील तुम्हाला. मित्रांनो आपण आजचा पनवेल बस स्थानकाचा ब्लॉग बनवला आहे आणि याच्या अगोदर आपण मुंबई सेंट्रल बस स्थानक, परेल बस स्थानक अशा बस स्थानकाचा आपण ब्लॉग याच्या अगोदर पण बनवलेला आहे. तो ब्लॉग तुम्हाला बघायचा असेल तुम्ही नक्की बघा, मी तुम्हाला लिंक टाकतो डिस्क्रिप्शनमध्ये. बघा, आपला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. तर मित्रांनो व्हिडिओ आता आपला शूट करून झालेला आहे आणि ब्लॉग मी हा इथे सेंड करतो आहे आणि आपल्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. तर चला मित्रांनो, बाय बाय, जय महाराष्ट्र. मला तुम्हाला